ललिता and dashing hero Vinod. आलेल्या सर्व पाहुण्यांचे आमची लाडकी बहीण ललिता आणि आमचे लाडके भाऊजी विनोद यांच्या आता लेट्स गो आमचे भाऊजी विनोद ललिता यांच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यासाठी सर्व मित्र परिवार या ठिकाणी जमलेला आहे। त्यानिमित्त पुन्हा एकदा विनोद भाऊजी आणि ललिता यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। डॅशिंग विनोद केदारे आणि स्मार्ट गर्ल ललिता विनोद केदारे। फोटो सेशन स्टार्ट। फोटो घ्या। सर्व बहिणींचे देखील आशीर्वाद घ्यावे। अशीच तुमची प्रगती दिवस त्रपो हा सगळ्यात फोटो घ्या। आलेल्या मान्यवरांचे पुन्हा एकदा ललिता आणि विनोद यांच्या पार्टीसाठी फुल एन्जॉय करण्यासाठी फक्त 2 तास द्यावे नम्र विनंती। त्यांचं अपार प्रेम आहे। स्पेशली सांगायचं झालं तर माझे भरपूर प्रेम आहे। थँक्यू।
नक्की त्या नक्कीनं मारली मिठी मला त्या नक्कीनं मारली मिठी कमाल झाली. हॅलो हॅलो नजर जो तेरी लागी मैं दीवानी हो गई. दीवानी हाँ दीवानी दीवानी हो गई. मशहूर मेरे इश्क की कहानी हो गई. जो जगने न मानी तो मैंने भी ठानी कहा थी मैं देखो कहाँ चली आई. कहते हैं ये दीवानी मस्तानी हो गई. मार टाळ्या. मशहूर मेरे इश्क की कहानी हो गई. जो जगने न मानी तो मैंने भी ठानी कहा थी मैं देखो कहाँ चली आई. कहते हैं ये दीवानी मस्तानी हो गई. दीवानी हाँ दीवानी दीवानी हो गई. कलियों जैसा हुस्न छुपाया हर अदा में नूर है आया. साथ मरे और 77 गाया. मैंने तो रब को क्यों ऐसा बनाया. तेरा जिससे पड़ गया पाला अच्छे को गलत कर डाला तेरा. नहीं तेरा कोई दोष दोष तेरा हुस्न ही जबरदस्त दस्त तू चीज बड़ी है मस्त मस्त तू चीज बड़ी है मस्त तू चीज बड़ी है मस्त मस्त. ललिता तुझ्यासाठी कि तेरे संग यारा अख लड़ने लगी अख लड़ लड़ के आगे बढ़ने लगी. एक तेरे संग यारा अख लड़ने लगी अख लड़ लड़ के आगे बढ़ने लगी. ओ तेरे दिल के इशारे ये तो पढ़ने लगी. लड़ लड़ के आगे बढ़ने लगी. ओ मुंडा सिद्ध पे अड़ा ओ तेरा पीछे पड़ा. ओ मुंडा सिद्ध पे अड़ा तेरा पीछे पड़ा. मेरे नाल कर ले जरा. दिल देना दिल लेना दिल देना दिल लेना है सौदा है सौदा है सौदा करा करा है सौदा करा करा है सौदा करा करा है सौदा करा करा. जैन हॉस्पिटलचे डॉक्टर जैन सर यांना वरती बोलवतोय. Come on, sir. सरांसाठी जोरदार टाळ्या. सर कठीण काम दिलेलं आहे. आता काय विनोद समोर बोलायचं ललितासाठी म्हणजे तो पण एक व्यवस्थित नाही होणार आहे. आता म्हणजे ती माझी गर्लफ्रेंड आहे तसं पण मी सांगू शकत नाही. बट यस ललिता म्हणजे खरेखर जैन हॉस्पिटलची जान आहे. वन ऑफ द बेस्ट स्टाफ मी आजपर्यंत
जैन हॉस्पिटल आय थिंक मला वाटतं जेव्हापासून चालू झालं आहे ललिता तेव्हापासून जैन हॉस्पिटलमध्ये आहे. आणि मी हॉस्पिटलमध्ये एज ए नर्स तिला काम करताना बघितलं आहे. आणि खरेखर आज हॉस्पिटल जैन हॉस्पिटल जसं साहेबांनी सांगितलं की जो गोरेगावातला एकदम प्रसिद्ध हॉस्पिटल झालेलं आहे जैन हॉस्पिटल. आणि त्याचे जे मेन त्याचे जे रिझन्स आहेत ना ते वन ऑफ द रिझन इज ललिता. पण गेल्या एवढ्या वर्षामध्ये पहिली वेळा मी ललिताचं दुसरं रूप पण बघितलेलं जेव्हा मी आणि आम्ही केरळाला लग्नात गेलेलो. आणि तेव्हा मी डॉक्टर नव्हतो आणि ही नर्स नव्हती. म्हणजे आमचा जे ग्रुप होता वी हॅव रिअली एन्जॉयड केरला ट्रिप. आणि खूप ललिताबरोबर खूप मजा आली बिकॉज गाणे माय गुडनेस मला वाटतं तिला सकाळपासून सांगितलं ना गाणे संध्याकाळपर्यंत अंताक्षरी खेळू शकते. आणि नॉनस्टॉप मस्ती भरपूर. आणि खरेखर आम्ही ॲज ए ग्रुप खूप मजा केली. सो ललिता खरे म्हणजे ॲज अ ह्युमन बिईंग, ॲज अ पर्सन, ॲज अ स्टाफ उत्तम. म्हणजे आय कॅन गिव्ह 10 out of 10 मार्क्स. थँक्यू. अँड आय विश ललिता गोल्डन जुबली बर्थडे and of course Vinod a happy birthday. थँक्यू सर, थँक्यू. जैन सर, आपण जे 2 शब्द ललिताबद्दल आणि विनोद भाऊजींबद्दल बोललात तसं पाहायला गेलं तर ती तुमची एम्प्लॉई आहे, कर्मचारी आहे. पण कर्मचारी आणि ओनर यांच्यातलं जे प्रेम आहे ते तुम्ही लोकांना दाखवलेलं आहे. त्याबद्दल डॉक्टर तुमचे आणि तुमच्या परिवाराचे पुन्हा एकदा शतशः आभार. ॲनिव्हर्सरीचा आणि वाढदिवसाचा सर्वेक्षण करतात आहे. तर दोघांना आपण वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा. बस थांबा 2 मिनिटं थांबा. बहीण म्हणून मन भरून आलं. भाऊजोवर असलेलं प्रेम देखील यांच्याकडून दिसून आलेलं आहे. उल्काताईसाठी जोरदार टाळ्या. थँक्यू. अलकाताई या. हॅलो, सगळ्यांना जय भीम. दोघांनाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आमचं ललिताकडे आई आहे तेव्हापासून आमचं जरा टेन्शन कमी झालेलं आहे. ती नर्स असल्यामुळे आईचं टेन्शन आम्हाला कमी झालेलं आहे. काय आईला झालं तर पटकन कळते ती. तेच आमचं फार मोठं भाग्य आहे. बाकी काय आपलं आई आहे तर सर्वच आहे. सगळ्या भावच्या सारखेच आहेत. पण ती नर्स आहे म्हणून ते वेगळं बेनिफिट आहे असं मला वाटतं. त्याबद्दल तुझे अभिनंदन. अलकाताई थँक्यू. मी आता सर्वात महत्वाच्या व्यक्तीकडे माईक देतोय. आईंजवळ 2 शब्द फक्त बोलायचं आहे. फक्त 2 शब्द. आशीर्वाद. बाबा माझा तर दोघायला आशीर्वाद आहे. बस असेच राहा. धन्यवाद. धन्यवाद आई. कविताताई, स्पेशल कविताताई यांनी वर यायचंय. आता मला ऐकायचंय जावा जावा काय बोलतात एकमेकींबद्दल. जावा जावा. थोडं वाईट बोला. थोडंच वाईट बोला. ललिताताई आणि विनोद भाऊजी तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ललिताताई या माझ्या मोठ्या जाऊबाई आहे. मोठ्या जाऊ आहेत. पुढे त्यांच्या आधी मी लग्न करून आली पण त्यांनी असं काही दाखवलंच नाही की मी त्यांची छोटी आहे म्हणून. सदैव आम्ही बहिणीसारखं राहिलो आणि आपलंही असंच राहू. बस. बघितलं ते एक गोष्ट बघितली, डोळे भरून आलेले. ह्याला बोलतात कुठलं प्रेम. बहिणीचं प्रेम. थँक्यू. मिलिंद भाऊजी विनोद भाऊजींबद्दल 2 शब्द बोलायचं आहे. या. संध्याताई कुठे आहे? संध्याताई कोट लपणार नाही. मी वर आहे. सगळं दिसतंय मला. या.
या 2 मिनिटं, मी आहे ना हो, कशाला घाबरते, या. मला वाटतं संध्याताई मोठे आहेत ना. दोघींबद्दल जेवढं बोलता येईल तेवढं बोला. या, चान्स देतो आज तुम्हाला. ललिता आणि विनोद, तुम्हा दोघांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ललिता माझ्यापेक्षा लहान जाऊ, पण ललिता, कविता आम्ही त्या माझ्या बहिणी आहेत लहान. आम्ही कधी जावा म्हणून राहिलोच नाही. कधीतरी मागे पुढे होतं थोडंसं, संसार आहे अरे म्हटलं तर ह्या सगळ्या गोष्टी होतातच, पण त्याचा कधी आम्ही राग बसवा धरलाच नाही, चालायचंच. विनोद तर अगदी म्हणजे पहिल्यापासून भावासारखे माझ्या पाठीशी नेहमी होते, माझ्या सुखात. अजून सुद्धा घरी येऊन एक तरी जाऊन मारून जातील, वहिनी पोरं कुठे गेले, आहेत का नाही, सोनू कुठे आहे, अजिंक्य कुठे आहे, नेहमी येऊन विचारून चौकशी करून जाते. ललिताचं पण काही दुखलं ना, अगदी वेदूला जर ताप जरी आला, फोन केला ना, हा ताई ही नाही, ही गोळी द्या, हे करा, म्हणजे लगेच तिची ट्रीटमेंट तिथं होते. डॉक्टर पर्यंत जायची गरज लागत नाही. जेव्हा जास्त होईल तेव्हा डॉक्टरकडे. डॉक्टर झालेला आहे आमचं, त्यामुळं फार छान थैंक यू. जैन सर, आपको सॉरी बोल रहा हूँ, ललिता ने घर पे ही हॉस्पिटल चालू की है. देखो नुकसान हो रहा है हाथ पे, तो ध्यान रखो. मी अंकुश यांना वर बोलवतोय. अंकुश उर्फ बब्बू, कम बेटा, कम, कोई नहीं बचेगा आज. कम, अंकुश कांबळे. एंट्री बघा, राज भिंड. बायको कुठे कुठे दाखवा. हात वर करायला सांगा, पूर्ण हात वर करायला सांगा ना. दोन्ही शाळेत कसे करत होतात? आय लव्ह यू बोला, आय लव्ह यू, आय लव्ह यू. एकदम परत बोल, आय लव्ह यू. अच्छा, नाही, बर्थडे आज मामाचा. लहानपणापासून आम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये राहिलो. आजीने आम्हाला सगळे सोबत राहिलो, कविता मामी, ललिता मामी, विनोद मामा, मिलिंद मामा, मम्मी. तर लहानपणापासून विनोद मामाला आम्ही भरपूर घाबरायचो सगळेच. एका फटक्यामध्ये आम्ही बरं जे पाहिजे तिकडे कोपऱ्यात बसायला जायचं एकदम. पण जसे जसे मोठे झालो तसंच मामा एकदम फ्रँक होत गेला, म्हणजे आमच्यासोबतच मस्ती करायची. भावना पोचून आला बस. ठीक आहे, म्हणजे संगती आम्ही मस्ती करतो, संगती खेळतो, संगती बसतो, म्हणजे एक शेअरिंग आणि केअरिंग सारखं रिलेशन झालंय. त्याच्यामुळे आताच्या टायमाला मामा किंवा मामी आम्ही कुठली गोष्ट सांगायला सुद्धा आम्ही लाजत नाही, घाबरत नाही, किंवा काय असेल तर लगेच शेअर सुद्धा करतो. ती एक चांगली गोष्ट आहे मामा मामीमध्ये. मामी मोबाईल ठेवा. तर असं आहे, त्याच्यामुळे ऑलवेज म्हणजे केअरिंग आहे. त्याच्यामुळे ते दोघं ऑलवेज सपोर्टिंग पण असतात. असं नाही की मला सगळ्यांनाच, कुणाला पण काय झालं तर घरी येऊन लगेच चेक करणार, काय झालं, कुणाला काय त्रास होतोय त्या गोष्टींमध्ये मदत सुद्धा करणार. असं फक्त बोलणार नाही, मदत सुद्धा करणार. त्यासाठी ऑलवेज केअरिंग आहे मामा मामी दोघं पण. गॉड ब्लेस यू बोथ ऑफ यू अँड हॅपी बर्थडे मामा अँड मामी ऑल्सो. थँक्यू. थँक्यू. ते मगाशी काय बोललास ते सांग. मोठे झाल्यावर मामाने परमिशन दिली बसायची, अगोदर नव्हती. थँक्यू. बायको बघ कशी बघते. डोळे मोठे करू. गौरव, डॅशिंग बॉय गौरव. अरे चुकून कसा आलास? घे. आता काय बोलायचं आता. बायको कुठे? ती इकडेच आहे ती. स्पेशली वरती आहे.
आसावरी यांनी वर यायचंय. आसावरी यांनी लवकरात लवकर वर यायचंय. कैमरा का स्टैंड हॅलो, असं समजायचं लग्न झालेलं नाहीये. आलं का लक्षात? आरची आणि परश्या आणि मी कोण? बाप. मामा भावाला बोलवा, त्या देवाला बोलवा. चल प्रपोज मार व्यवस्थित. आता काय बोलू मी तुला? अरे उभा राहूनच दे ना. हॅलो, थोड्या वेळासाठी घाबरलो. अरे काय बोललो नाहीस तू? तिला बोललो, ती समजली. आता जे मला तिला ते कळलं. काय ते बोललो मी तिला आता. काय बोलला ग? काय बोलला? आय लव्ह यू. आय लव्ह यू. त्याच्या पुढे जात नाही, त्यापुढे जातच नाही. ठीक आहे. गौरव आणि आसावरी यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जोरदार टाळ्या. एक गोष्ट सांगतो की जेव्हापासून मम्मी पप्पा नाही तर एक काका काकी मुला किंवा दोन्ही काका काकी हे नेहमी सोबत असतात. ते फार चांगले आणि असंच राहून द्या नेहमी. हॅलो, कोणाला बोलायचंय का? प्राजक्ता केदार आहे. टियाला बोलायचं. ये, तू काय बोलणार? कुठे आहेत बाबा आई? हॅलो हॅलो सगळ्यांना हॅलो. बाबा आईने मला खूप काय दिलंय. थँक्यू बाबा आई. आणि गौरव काका हॅलो. आणि आसवरी काकी हॅपी ॲनिव्हर्सरी. त्या लोकांनी पण मला खूप काय दिलंय. थँक्यू. हॅलो, खूप छान खूप छान. मी स्वीटीला वर बोलवतोय. स्वीटी, स्वीटी ये 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 ये. स्वीटी ये ना ग. छोटा डॉन कोण बेटा देवा कुठे? आज माझा नवरा नाहीये ना, तर तूच बोलतो माझ्या काका आणि आईला बर्थडेच्या हॅपी बर्थडे. आय लव्ह यू. हॅलो, गौरव दादा आणि आसावरी बहिणीला पण हॅपी ॲनिव्हर्सरी. पार्टी लागू झाली आहे तुला, द्यावी लागणार आहे. हा, राजेश्री मॅडम येता? अरे स्टेजवर बोलवले नाही बा. गावाला कुठे घेऊन चालू? नाही बाबा, स्टेजवर बोलवले. ये बाबू, परमिशन दो. कोण ललिताचे मित्रमैत्रिणी, विनोद भाऊजींचे कोण मित्रमैत्रिणी आलेले आहेत का? मी ओळखत नाहीये कोणाला. अनिकेत केदार यांचे मित्रमंडळी कुठे आहेत? गायब आहे. आणि त्यांचे मित्र मंडळी अरे उमेश, तुझ्या मम्मीला बोलायला सांग, बहिणींना बोलायला. डॉलीला बोलायला लावा. डॉली फोटो घ्या. दोन मिनिट सर 2 मिनिट. मॅडम 2 मिनिट. हे फोटो घ्या, फोटो घ्या. सांगतो फोटो लेना आओ कैमरे में. इसकी डॉली इकडे. डॉली, अनिकेत फोटो काढतोय. अरे अनिकेत को भी फोटो. हॅलो, गुड इव्हनिंग सर्वांना. तुम्ही सर्वजण एवढ्या शॉर्ट नोटीस
वरती आला त्याच्यासाठी थँक्यू सो मच. आज माझ्यासाठी खूप स्पेशल डे आहे. मला ना माहीत मी काय अचीव केलं, बट वन थिंग इज व्हेरी शुअर दॅट आय हॅव ब्लेस्ड विथ द ग्रेटेस्ट पॅरेंट्स इन द वर्ल्ड. दे बोथ आर व्हेरी स्पेशल. दे बोथ आर व्हेरी सपोर्टिव्ह फ्रॉम द डे वन. सो थँक्यू सो मच मम्मी डॅडी. मी कधी त्यांना थँक्यू किंवा असं ओरडत असते, नुसती चिडचिड करत असते, हे असं ऑलवेज लाईक दॅट. मला हे असंच पाहिजे, पण ते मेक शुअर दॅट मला जेवढं पण पाहिजे ते सर्व मला भेटू दे. मी एवढी लांब असते, मी इकडे नसते, बट ते मेक शुअर करतात की रोज मला फोन करू, रोज माझ्यावरती तेवढाच विश्वासाने फोन करावे की नाही पोरगी माझी छान काय ना काय करते. सो आय एम व्हेरी ग्रेटफुल फॉर दॅट अँड थँक्यू सो मच. आय बिलीव्ह लहानपणापासून ना मला खूप स्ट्रिक्टली वाढवलंय की म्हणजे हे असंच पाहिजे, किंवा पप्पा खूप स्ट्रिक्ट होते लहानपणी, पण जसं जसं मी मोठी झाली ना तसं तसं ते लोकांनी तेवढाच सॉफ्ट वेनी मला समजवलं आणि मला एक समजलं की बाबा एवढे डिसिप्लिन का लावत होते लहानपणी. बिकॉज टुडे इज द डे दॅट मी एवढं लांब असून पण आय मेक शुअर आय हॅव दॅट करेज टू गो देअर अँड वर्क बिकॉज ऑफ दॅम. सो थँक्यू सो मच मम्मी डॅडी. आणि तुमच्या सर्वांचं पण थँक्यू. मी जेव्हा इथं नसते तेव्हा मम्मी डॅडीचं तेवढंच चांगल्यापैकी तुम्ही छान लक्ष देतात, तुम्ही त्यांच्याशी बोलता, तुम्ही आमच्या घरी येतात, आजीचं काळजी घेतात. सो थँक्यू सो मच सर्वांसाठी. अँड ऑल्सो आजी, तुम्ही आम्हाला हमेशा सर्व दिलंय. छान आमचं आता घर चालू आहे तुझ्यामुळे, तुझ्या आशीर्वादामुळे. सो थँक्यू सो मच. असंच तुझे वेल्थ असू दे, तुझी हेल्थ असू दे, असंच आमची फॅमिली एकदम अजून मोठी होऊ दे. सर्व अजून अशी मोठे मोठे फंक्शन्स आम्ही होऊ दे फक्त तुझ्यामुळे. आणि बाकी सर्व केदारे, कांबळे, हे लोक सर्वांना थँक्यू सो मच. मामा मामी, हा मामा मला झोपायचं घरी जाऊन. मामा मामीला पण खूप मोठं थँक्यू. त्यांनी हमेशा मला हेल्प केली आहे. जे पण असेल, मी माझ्या घरात असं जरा पण नाही की मी कोणत्या गोष्टीला शेअर करण्यासाठी आधी घाबरायची ऑब्व्हियसली, पण आता मला असं नाही वाटत की मी कोणतीही गोष्ट शेअर करायची असेल तर मी घाबरू. सो थँक्यू सो मच मला एवढं लाड प्यार ट्रस्टनी वाढवल्यामुळे. अँड माझा भाऊ पण इज व्हेरी गुड. ही इज व्हेरी नाईस. ही इज लिटल बिट नॉटी फॉर शुअर, but yes, he is very nice, he is very polite. So thank you so much everybody. Thank you so much Sarvana once again. Happy birthday mommy papa, and I wish you the best life ahead. तुमचं फ्युचर खूप चांगलं असू दे, माझ्यासोबत असू दे. अँड आय विश त्यांची दोघांची जोडी आहे ना, टू बी ऑनेस्ट एवढं फनी आहे ना, तुम्हाला मी सांगते. जेव्हा पण मी घरी असते ना ते डेली फाईट, ते जस्ट फाईट डेली. सो त्यांचं भांडण बघून असं वाटतं की बाबा हे दोघे ना उद्याच्या उद्या एकामेकाला मारणार आहे. बट आफ्टर अ सर्टन टाइम दे जेल आउट विथ इच अदर. हाऊ डू दे डू दॅट आय डोंट नो, बट दे ऑलवेज जेल आउट टुगेदर. सो आय विश त्यांचं असंच प्रेम राहू दे एकामेकावरती, असंच एकत्र राहू दे. आणि मला पण असंच कोणतरी भेटू दे जे माझ्यासोबत असंच राहील जसे पप्पा आहेत मम्मीसोबत. हॅलो अनिकेत भाई, आ जाना. आय लव्ह यू. अनिकेत, अरे इकडे बघ. आय लव्ह यू. काय बोला? आय लव्ह यू मामी. हॅपी बर्थडे पप्पा. हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू पप्पा. बुलेटसाठी, घरामध्ये दुसरा रूम द्यायलासाठी. थँक्यू मम्मी. थँक्यू आजी. अभी जब तक जितना फ्लैट दिया, बुलेट दिया, और क्या दिया? अभी दीदी बाकी है. दीदी कोणाची? त्याची. का उतरलाय काय माहित. नेक्स्ट डान्स येत आहे आमच्या डॉलीचा, प्राजक्ता केदारे. डॉली
तोपर्यंत ललिता आणि विनोद भाऊजींसाठी सुषमा कोलप ह्या 2 शब्द बोलतील. मी सुषमा कोलप यांना नम्र विनंती करतो त्यांनी स्टेजवर यावं. सुषमा कोलप. पहिले तर ललिता आणि विनोद भाऊजींना वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा. असं सेलिब्रेशन त्यांचं रोज व्हावं, हीच मी देवाजवळ प्रार्थना करेन. मी फक्त 2च शब्द बोलते. माणसाचा स्वभावात प्रामाणिकपणा असावा आणि तो प्रामाणिकपणा आपण माणसाच्या नावामध्ये आपण त्याची ओळख बघतो, पण त्याची आठवण ही त्याच्या प्रामाणिकपणामुळे आपण लक्षात ठेवतो. तिचा स्वभाव ह्याबद्दल बोलायचं म्हटलं तर तिला लहानपणापासून एक चांगली मुलगी, एक चांगली बहीण, एक चांगली पत्नी, एक चांगली आई, एक चांगली सून, अशा सगळ्या भूमिका तिने इतक्या छान निभावल्या. मी असं देवाजवळ विचार करते की प्रत्येका घरात अशी एक मुलगी असावी. जर अशी एक मुलगी प्रत्येका घरात जर ठेवली तर त्या घराचा स्वर्ग व्हायला वेळ लागणार नाही. कारण तिने 2 घरं एवढी सुंदर, तिचं माहेर आणि सासर हे इतकं सुंदर तिनं निभावलंय आणि तिनं जपलंय. ती तिची जपवणूक मी कायम लक्षात ठेवेन. आणि मला काय वेगळं सांगायची गरज नाहीये. तिच्या फॅमिलीमध्ये सगळ्यांना माहितीये ती तिचं प्रत्येक काम ती प्रामाणिकपणानं करते. तिथं कुठंही कट कारस्थान किंवा लालच वगैरे असं काहीही नसतं. जे काही आहे ते तोंडावर आहे. ती तोंडावर म्हणतात ना, आपण एक तोंडावर एक बोलतो आणि मागे एक बोलतो, असं तिचं अजिबात नाहीये. आणि भाऊजींबद्दल बोलायचं म्हटलं तर त्यांनी इतकी छान तिला साथ दिली आहे आतापर्यंत. मी असं पण देवाला प्रार्थना करते की असा नवरा प्रत्येकाला मिळावा. त्यामुळे मी परत एकदा तुमच्या वाढदिवसाबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. असा नवरा प्रत्येकाला मिळावा, विनोद फक्त ललिताला मिळावा. हॅलो, अजून कोण बोलणार आहे का? कोण बोलणार आहे? तुझं चालू करायचं. डॉलीचा स्पेशल परफॉर्मन्स. लाइट्स ऑफ. उंगली थामे चलना तूने सिखाया था, पाँव थके तो कांधे पर बिठाया था, खुद की जरूरत त्याग के मेरी खुशियों को पापा तुमने अपना संसार बनाया था. नाम तेरा पहचान मेरी, नाम तेरा पहचान मेरी. मेरे पापा मेरा संसार है, हो मेरे पापा मेरा संसार है. मन की बातें चेहरे से ही पढ़ लेती, माँ बिन बोले हर ख्वाहिश पूरी कर देती. तेरी गोद में जन्नत स्वाद तेरे ही हाथों में, बच्चों के खातिर वो दुनिया से लड़ लेती. जीत मेरी अभिमान तेरा, जीत मेरी जीवन तेरा उपकार है, हो मेरा जीवन तेरा उपकार है.
बेफिदा रे क्या है मेरा दिल तेरे पे फिदा रे बरसों पे देखा तुझे पहली बार छक्के में हो गया तेरे से प्यार बोलता हूँ मैं सच्ची समझ में किसको बकवास क्या Excuse me. खत्म टोला मेरा दो सारे आयुष वाले धरती पे ला दो मैं हूँ सचमुच से बच के ही रहना मैं ही हूँ पत्थर बना दो मेरा तू ही तो जन्नत में तू ही मेरा जुनून तू ही तो मन्नत मेरी तू ही रूह का सुकून तू ही अखियों की ठंडक तू ही दिल की है दस्तक और कुछ ना जानूं बस इतना ही जानूं तुझ में रब दिखता है यारा मैं क्या करूं तुझ में रब दिखता है यारा मैं क्या करूं सजदे सर झुकता है यारा मैं क्या करूं तुझ में रब दिखता है यारा मैं क्या मैंने ऐसा तो नहीं कहा था अरे रास्ता रास्ता देखो आप मेरी लड़ी देखो आप मेरी लड़ी जिससे लड़ी है वो पास मेरे खड़ी है मुझे जानती है तब से ये मरती है तब से मैं भी इससे चोरी छुप जाता हूँ तब से ये मेरे से नहीं खामोश जो करता है गलियों और चौबारों में है कभी करता फिर तू तो अपने यारों में कबा की कुछ नहीं सच बात जो बयां की दहाड़ है जवां की बरदान की मस्तादगी अब तू भी मान ले नैनों के जाम दे ओ आजरे 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 आजा हुआ छोकरा जवार 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 हुआ छोकरा जवार हुआ छोकरा जवार यादों की बारात निकली है आज दिल के द्वारे दिल के द्वारे यादों की बारात निकली है आज दिल के द्वारे दिल के द्वारे सपनों की शहनाई बीते दिलों को पुकारे दिल के द्वारे ओ छेड़ो तराने
ना जम एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी शेकी हाय किती सुंदर तुझं डिंपल जे पाहिजे ते गिफ्ट एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेकी शेकी हाय किती सुंदर तुझं डिंपल जे पाहिजे ते गिफ्ट तुमसे प्यार है ये तुमसे प्यार है प्रत्येकाला मिळून माझ्या प्रत्येक चुकीमध्ये, माझ्या प्रत्येक संकटामध्ये, माझ्या दुःखामध्ये सगळ्यात पहिलं जर कोण धावून आलं असेल तर ललिता आणि विनोद भाऊजी. जीवनामध्ये भरपूर चुका झाल्या, मोठा झालो, लहान झालो, ज्या वेळी पडझड होती त्यावेळी धावून येणारी पहिली जर कोण असेल तर ती ललिता. तिने कोणताही विचार न करता धावून यायची ती ललिता. बर्थडे सेलिब्रेशन हे फक्त एक निमित्त आहे. ज्या दिवशी मी विचार करतो, संकटात असतो, खुशीमध्ये असतो, तर प्रथमतः मला ललिता आणि विनोद भाऊजी यांची आठवण येते. ते सतत माझ्या सोबत, माझ्या परिवारासोबत सतत उभे असतात. भाऊजींनी देखील मला तेवढंच प्रेम दिलेलं आहे. भाऊजींचं लग्न ठरलेलं गोरेगावला. आम्ही तेलाचा डबा आणायला गेलेलो आणि भाऊजींनी मला समोर विचारलेलं लस्सी पितोस का. मी तेव्हापासून आजपर्यंत लस्सीच पित आलेलो. भाऊजी, कधीच मी तुझा भाऊजी असं दाखवलेलं नाहीये. माझ्या संपूर्ण परिवारामध्ये मला 3 भाऊजी आहेत, परंतु ह्या व्यक्तीला माझे सासरवाडी, सासरवाडीची सासरवाडी, सासरवाडीची सासरवाडी हे सर्व लोक ह्या व्यक्तीला ओळखतात. म्हणजे माझे चुलत भाऊ असू देत, चुलत मावस भाऊ असू देत, इतर कोण असू देत, माझे मित्रमंडळी असू देत, तर विनोद भाऊजी कुठे आहेत त्यांना बोलव. का तर ते ऊर्जा, काय बोलतात त्याला, ते रत्नच वेगळं आहे. त्या रत्नाला तोड नाहीये. म्हणजे काही जरी असलं तर बघा, आज 54 लिहिलेलं इथे, पण वाटत नाही 54 आहेत. उलट आहे, ते 45 आहेत. ते 45 आहेत. अजून थोड्या वेळाने 35चे होतील. मस्करीचा भाग झाला. असंच त्यांचं जीवन, त्यांचं आरोग्य उत्तम राहो, माझ्या सोबत राहो, माझ्यावर अशीच त्यांची साथ राहो, हीच प्रार्थना. पुन्हा एकदा माझे लाडके भाऊजी, लाडकी बहीण, हिला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. अशीच पाठीशी उभी राहा. बस, थँक्यू. चला, बर्थडे सेलिब्रेशन. हॅलो, इथे उपस्थित असलेले माझे मित्रमंडळी आणि सगळ्या सभासदांना इथे आल्याबद्दल सगळ्यांचं अभिनंदन करतो. उमेश साहेबांनी सूत्रसंचालन जबरदस्त केलेलं आहे. आणि अंकुश, प्राजक्ता, अनिकेत आणि केदारे यांनी सगळ्यांनी मिळून जो प्रोग्राम केलेला आहे खूपच मला मनापासून आवडलेला आहे. आणि ललिताबद्दल बोलायचं तर ललिता माझी एकदम आणि नेहमी तिने साथ दिलेली आहे आणि याच्या पुढे पण साथ देईल. याच्यामुळे मी तिला अतिशय आभारी आहे. धन्यवाद. बरं, मी काय बोलतोय, कोण कोणाला घाबरतं खरं सांगायचं? कोणच कोणाला घाबरत नाही. म्हणजे रोज
भांडी आपट, हे कर ते कर चालू असतं, पण त्यातच मजा. ललिता 2 शब्द बोलेल. हॅलो, इथे आलेल्या सर्व माझ्या मित्र मैत्रिणी आणि घरातल्या परिवारांनी जो साथ देऊन इथे येऊन उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांना थँक्यू. पण हा चिटिंगपणा माझ्या प्राजक्ताने केलेला आहे. तो चिटिंगपणा मला आवडलेला आहे, पण थोडा मला जर ॲडव्हान्स सांगितलं असतं तर बरं झालं असतं. डॉली बद्दल बोलायचं म्हटलं तर डॉली माझी अशी पोरगी आहे ना, प्रत्येकाच्या घरात जन्मली पाहिजे अशी ती. मी माझ्या घरात असं मला वाटतं की ती माझी मम्मी आहे, मी तिची पोरगी आहे, असं चालतं. सर्व निर्णय वगैरे तीच घेते. फक्त आता काय, बस थँक्यू. बस थँक्यू. अरे फक्त डॉली बद्दल बोललात, अनिकेत पण आहे आपल्याला, वारसदार आहे तो, त्याच्याबद्दल काहीतरी बोला. का गेला निघून? 1 मिनिट भाऊजी, अनिकेत बद्दल कार पाहिजे का? आता कार घेतल्यानंतर मग बोलूया आपण त्याच्यावर. अनिकेत आहे ना फक्त वारस आहे, बाकी काही नाही. इन्व्हॉल्व कशा काही नाही, फक्त वारस आहे. मी माझा आहे, बस एवढंच आहे अनिकेत. हॅलो, काय वाटतं तुम्हाला या दोघांचा एखादा डान्स व्हावा वाटतं सगळ्यांना? पक्का? किती पैसे खिशात आहेत वर काढा. पुष्पा, हॅलो, एक पुष्पाचा डायलॉग, झुकेगा नहीं साला. झुकेगा नाही. झुकेगा नाही साला. नाही, आवाज एकदम कडक. पुष्पा पुष्पा झुकेगा नहीं साला. पुष्पा 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 झुकेगा नाही साला. काय बोलले ऐकलं? साला झुकेगा नाही, मला साला बोलले. ललिताची आई सखूबाई या 2 शब्द बोलतील.
ललिताच्या आईने सांगितलेले असाच नांदा सौख्य भरे. दोघांना आशीर्वाद दिलेला आहे, नांदा सौख्य भरे. थँक्यू. अंबर सा लगता है मेरा साबिर मेरी राहों में फूलों का रास्ता है मेरा साबिर इस इलाके का एक ही टाइम जाता है. Come on, Atto!